स्क्रीन दिसते सर्वांना? स्क्रीन दिसते? तर बघा, आपली जी युनिट टेस्ट आहे ही युनिट टेस्ट ऑनलाईन होणार. 20 मार्काची युनिट टेस्ट असेल. पहिल्या 1.5 युनिट वरती ही टेस्ट असते. पहिलं युनिट आपलं संपलंय, त्याचे MCQ तुम्हाला प्रोव्हाइड केले. त्याचे कुणाला पण लय बुकरा रे. आवाज बंद करा. कोण आहे? हॅलो, आवाज बंद करा. हा, तर बघा, ह्याचे MCQ तुम्हाला दिलेले आहेत. त्यानंतर ह्याच्या नोट्स तुम्हाला दिलेले आहेत. ठीक आहे, तर अभ्यासाला सुरुवात करा. आणि हे जे काही मार्क्स आहेत, हे मार्क्स बोर्डाला काउंट केले जातात. 20 मार्काची युनिट टेस्ट असेल गुगल फॉर्म वरती. ठीक आहे, 24, 25, 26 नोव्हेंबर या दरम्यान ही युनिट टेस्ट आहे. तर ह्या युनिट टेस्टला 1.5 युनिट असेल. आपलं पहिलं युनिट संपलंय, हे दुसरं युनिट निम्म असेल. तर बघा, आपण आता सेकंड युनिट स्टार्ट करतोय. त्या युनिटचं नाव आहे करंट अँड व्होल्टेज. तर इथं सर्वांना दिसते स्क्रीन. तर पहिला पॉइंट बघूयात ह्यामधला की करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय. तर ह्याच्यामध्ये पहिला आपल्याला इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय तो समजून घ्यावा लागेल. तर डायग्राम बघा सर्वांनी. डायग्राम मध्ये काय केलं आपण, एक मेटॅलिक रॉड घेतलाय. त्या मेटॅलिक रॉड मध्ये ह्या मेटॅलिक रॉड मध्ये हे असे नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स दाखवले. हे दिसतं इथं. या मेटॅलिक रॉड मध्ये असे नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. ज्यावेळी तुम्ही ह्या मेटॅलिक रॉडच्या क्रॉस एखादी बॅटरी जोडता, ज्यावेळी ह्या मेटॅलिक रॉडच्या क्रॉस एखादी बॅटरी जोडली जाते, बरोबर आहे का नाही. सध्या काय आहे ह्याच्यामध्ये, हे असे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. सध्या काय आहे ह्याच्यामध्ये, हे असे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. इथं तुम्ही काय करताय, एक बॅटरी जोडताय. इकडं हा प्लस आहे, इकडं मायनस आहे. ज्यावेळी तुम्ही बॅटरी जोडताय त्यावेळी काय होतंय, हे जे काही इलेक्ट्रॉन आहेत, आपल्याला माहित आहे इलेक्ट्रॉन वरती कुठला चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज असतो. बरोबर आहे. इलेक्ट्रॉनला काय म्हटलं जातं, चार्ज कॅरियर असं म्हटलं जातं. आपल्याला माहित आहे मटेरियलचे 3 टाईप पडतात. एक आहे तो मेटल, बरोबर आहे. पहिला आहे तो मेटल, दुसरा आहे तो सेमीकंडक्टर आणि तिसरा आहे तो इन्सुलेटर. आपल्याला माहित आहे मेटलमध्ये फक्त एकच चार्ज कॅरियर असतो, तो म्हणजे फ्री इलेक्ट्रॉन. बरोबर आहे. इलेक्ट्रॉन काय करतात, निगेटिव्ह चार्ज कॅरी करतात. तर सेमीकंडक्टर मध्ये दोन प्रकारचे चार्ज कॅरियर्स असतात. सेमीकंडक्टर मध्ये 2 प्रकारचे चार्ज कॅरियर्स असतात. एक फ्री इलेक्ट्रॉन आणि दुसरा होल. आपल्याला माहित आहे हा इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज कॅरी करतो
तर होल काय करतोय, होल काय करतो, पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करतो. होल काय करतो, माईक चालू करून वैष्णव गोळे, वैष्णव गोळे, हॅलो वैष्णव Yes, sir. गोळे, येस सर. काय माईक का ऑन केला इथं, शिकवायचं का तुमचंच ऐकत बसायचंय? माईक का ऑन केलाय? सॉरी सर. तर लक्ष द्या, हे जे काय फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत, हे फ्री इलेक्ट्रॉन काय करतात, निगेटिव्ह चार्ज कॅरी करतात. बरोबर आहे. ज्यावेळी तुम्ही ह्याच्या अक्रॉस बॅटरी जोडता, ज्यावेळी आपण ह्याच्या अक्रॉस बॅटरी जोडतोय, त्यावेळी बॅटरीला एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल असतं. हे बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल काय करतंय, ह्या रॉड मध्ये असणाऱ्या निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉनला आपल्याकडे ओढून घेतंय. ह्या निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉनला काय करतंय, आपल्याकडे ओढून घेतंय, आपल्याकडे काय करतंय, खेचून घेतंय. बरोबर आहे का? त्यामुळे तिथं काय होतं, सर्किट कंप्लीट होतं. मग ज्यावेळी हे इलेक्ट्रॉन निगेटिव्ह टर्मिनलकडे येतात, ज्यावेळी हे इलेक्ट्रॉन निगेटिव्ह टर्मिनलकडे येतात, त्यावेळी हा निगेटिव्ह टर्मिनल काय करतोय, त्या इलेक्ट्रॉनला रिपील करतोय. बरोबर आहे का नाही? त्या इलेक्ट्रॉनला पुश करतोय. त्यामुळे हे इलेक्ट्रॉन परत काय होतात, ह्या बाजूनं परत हे इलेक्ट्रॉन काय होतात, मूव्ह होतात. बरोबर आहे का? हे इलेक्ट्रॉन काय होतात, ह्या बाजूने परत मूव्ह होतात. अशा पद्धतीने काय होतंय, सर्किट कंप्लीट होत आहे. अशा पद्धतीनं काय होतंय, सर्किट कंप्लीट होत आहे आणि कंडक्टर मधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो. बरोबर आहे का नाही? तर हे अशा पद्धतीने इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो. म्हणजे इलेक्ट्रिक करंट कधी फ्लो होईल, ज्यावेळी हे चार्ज कॅरियर्स एका पॉइंट कडून दुसऱ्या पॉइंट कडे मूव्ह होतात त्यावेळी. ज्यावेळी ह्या चार्ज कॅरियरची मोशन होते, ज्यावेळी ह्या चार्ज कॅरियरची मुवमेंट होते, त्याच वेळी काय होतंय, त्याच्या विरुद्ध दिशेमध्ये काय होतोय, करंट फ्लो होतोय. आता मला सांगा, इथे इलेक्ट्रॉन कुणीकडून कुणीकडे मूव्ह होत आहेत, इलेक्ट्रॉन कुणीकडून कुणीकडे मूव्ह होत आहेत, या बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनल कडून, या बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनल कडून बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल कडे मूव्ह होत आहे. तर करंट कुणीकडून कुणीकडे जाईल, करंट कुणीकडून कुणीकडे जातो, करंट पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल कडून बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनल कडे जातो. बरोबर आहे का नाही? म्हणजे हे अशा पद्धतीने काय होतंय, इलेक्ट्रॉनची मुवमेंट आणि करंटची मुवमेंट हे दोन्ही मुवमेंट कशा असतात, अपोजिट असतात. बरोबर आहे. इलेक्ट्रॉन बॅटरीच्या निगेटिव्ह कडून बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल कडे मूव्ह होतो, तर करंट बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल कडून बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनल कडे मूव्ह होतोय. बरोबर आहे. आता काय म्हटलंय बघूया, कन्सिडर ए मेटल रॉड AB. इथं हा मेटल रॉड AB दाखवलाय. देर आर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स मुव्हिंग रँडमली. ज्यावेळी तुम्ही ह्याला बॅटरी जोडायचा आहे, बिफोर कनेक्टिंग द बॅटरी, बिफोर गिव्हिंग द पोटेन्शियल, ज्यावेळी तुम्ही ह्याला बॅटरी जोडतायत त्याच्या अगोदर काय होतंय, ज्यावेळी तुम्ही बॅटरी जोडतायत त्याच्या अगोदर काय होतंय, त्याच्यामध्ये हे जे काय फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत, हे फ्री इलेक्ट्रॉन्स काय करतात, रँडमली कुठल्याही डायरेक्शन मध्ये मूव्ह होत असतात. ते एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये अलाइन होत नाही, रँडमली ते वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये मूव्ह होतात. बरोबर आहे. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स मूव्हिंग इन वन पर्टिक्युलर डायरेक्शन is same as the number of electrons moving in exactly opposite direction. बरोबर. As a result, the number of electrons passing in direction is 0. ज्यावेळी ह्या मेटल रॉडला बॅटरी कनेक्ट करायचे, बिफोर कनेक्टिंग द बॅटरी, त्यावेळी ह्या मेटल रॉड मध्ये असणारे हे फ्री इलेक्ट्रॉन्स रँडम डायरेक्शन मध्ये म्हणजे वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये ते मूव्ह होत असतात. ज्यावेळी तुम्ही ह्याला बॅटरी जोडताय, ज्यावेळी तुम्ही ह्याला बॅटरी जोडताय त्यावेळी मात्र काय होतंय, ज्यावेळी तुम्ही ह्याला बॅटरी जोडताय त्यावेळी मात्र काय होतंय, हे इलेक्ट्रॉन एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये काय होतात, मूव्ह होतात. हे जे काय इलेक्ट्रॉन आहेत, ही इलेक्ट्रॉन एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये मूव्ह होतात. डायग्राम दिसते का बघा इथं सर्वांना?
हे जे काही इलेक्ट्रॉन आहेत हे इलेक्ट्रॉन काय करतात एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये मूव्ह होतात. पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये म्हणजे कसं, इथं जो काय हा बॅटरीचा, इथं जे काय तुम्ही बॅटरी जोडली त्या बॅटरीचा हा पॉझिटिव्ह टर्मिनल काय करतोय, ह्या मेटल रॉड मध्ये असणाऱ्या फ्री इलेक्ट्रॉनला आपल्याकडे अट्रॅक्ट करतोय. बरोबर आहे. हे सगळे फ्री इलेक्ट्रॉन ह्या बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडे अट्रॅक्ट होतात. ज्यावेळी हे इलेक्ट्रॉन बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडे येतात त्यावेळी बॅटरीच्या ईएमएफ मुळे ही इलेक्ट्रॉन निगेटिव्ह टर्मिनलकडे पुश केले जातात आणि हा बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनल काय करेल बघा, इथं बॅटरीचा हा निगेटिव्ह टर्मिनल आणि इलेक्ट्रॉन वरती निगेटिव्ह डायरेक्शन आहे, इलेक्ट्रॉन वरती निगेटिव्ह साइन आहे. आपल्याला माहित आहे निगेटिव्ह निगेटिव्ह काय असतोय, निगेटिव्ह निगेटिव्ह काय असेल, रिपल्शन असतोय. तर एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह काय असतोय, अट्रॅक्शन असतोय. बरोबर आहे का नाही. मग इथं काय होतंय बघा, ज्यावेळी इलेक्ट्रॉन बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलकडे येतात त्यावेळी हा बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनल काय करतोय, निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉनला रिपेल करतोय, त्याला पुश करतोय आणि हे सगळे इलेक्ट्रॉन काय होतात परत ह्या डायरेक्शन मध्ये मूव्ह होतात. परत ते इलेक्ट्रॉन काय होतात बी टर्मिनलकडे येतात. परत बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल काय करेल, बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि इलेक्ट्रॉन वरती निगेटिव्ह चार्ज आहे. त्यामुळे हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह काय करतील, एकमेकाला अट्रॅक्ट करून घेतील. हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह काय करतील, एकमेकाला अट्रॅक्ट करून घेतील आणि हे सगळे इलेक्ट्रॉन काय होतील, बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडे अट्रॅक्ट होतात. म्हणजे अशा पद्धतीने हे सायकल चालू राहते. अशा पद्धतीनं काय होते, हे सायकल चालू राहते आणि हे सगळे इलेक्ट्रॉन बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनल कडून बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडे पुल केले जातात. हे सगळे इलेक्ट्रॉन बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनल कडून बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडे मूव्ह होतात आणि त्याच्या विरुद्ध दिशेने काय होतो, करंट जनरेट होतो. म्हणजे इलेक्ट्रॉन कुणीकडून कुणीकडे मूव्ह होत आहेत, इलेक्ट्रॉन कुणीकडून कुणीकडे मूव्ह होत आहेत, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, आणि करंट कुणीकडून कुणीकडे जाईल, पॉझिटिव्ह टू त्याच्या विरुद्ध दिशेमध्ये म्हणजे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. बरोबर आहे का. हे लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉन्स आर ऑलवेज मूव्स फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी, while current always moves from positive to negative, while current always moves from positive to negative. ठीक आहे. तर बघा हा जो काय करंट आहे, हा करंट काय केला जातो, नेहमी आय या अक्षराने दाखवला जातो. करंट इट इज ऑलवेज डिनोटेड बाय सिम्बॉल आय. जो काय चार्ज आहे इलेक्ट्रॉन वरचा, जो काय चार्ज आहे तो क्यू या अक्षराने दाखवला जातो आणि टी म्हणजे काय आहे, टाइम. बरोबर आहे. एका ठराविक वेळेमध्ये किती इलेक्ट्रॉन बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनल कडून पॉझिटिव्ह टर्मिनलकडे मूव्ह होत आहे. टर्मिनलकडे मूव्ह होतात. बरोबर आहे. त्यानुसार काय होतं, ह्याच्यामधनं करंट पास होतो. म्हणजे करंट म्हणजे काय आहे, करंट फ्लो होण्यासाठी महत्वाचं काय आहे, करंट फ्लो होण्यासाठी महत्वाचं काय आहे, करंट फ्लो होण्यासाठी महत्वाचं काय आहे, इलेक्ट्रॉन फ्लो व्हायला पाहिजे, इलेक्ट्रॉन फ्लो व्हायला पाहिजे. ज्यावेळी हे इलेक्ट्रॉन फ्लो होतात, ज्यावेळी हे इलेक्ट्रॉन फ्लो होतात त्याच वेळी काय होतं, त्याच्या विरुद्ध डायरेक्शन मध्ये करंट पास होतो. बरोबर आहे का नाही. म्हणजे करंट म्हणजे काय आहे, चार्ज अपॉन टाइम. करंट म्हणजेच काय आहे, चार्ज अपॉन टाइम. बरोबर आहे. एका ठराविक वेळेमध्ये किती इलेक्ट्रिक चार्ज, किती इलेक्ट्रॉन एका पॉइंट कडून दुसऱ्या पॉइंट पर्यंत मूव्ह झाले, त्याला काय म्हणायचं, करंट असं म्हणायचं. If number of electrons passing from one point to another point, then current will be more. If if less number of electrons moving from negative terminal of battery to the positive terminal of battery, then less current flows through the circuit. म्हणजे किती इलेक्ट्रॉन निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह मूव्ह होतात, किती इलेक्ट्रॉन निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह मूव्ह होतात, त्यानुसार काय होत आहे, करंट फ्लो होत आहे. म्हणजे समजा
एखादा मेटलचा तुकडा आहे, त्यामध्ये असे नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स आहे, मात्र तुम्ही बॅटरी जोडलीच नाही तर इलेक्ट्रॉन फ्लो होतील का? इलेक्ट्रॉनची मुवमेंट होईल का? इलेक्ट्रॉनची मुवमेंट का होते? इलेक्ट्रॉनची मुवमेंट का होते? बोला पटपट. व्होल्टेज मुळे होते, व्होल्टेज मुळे. हा बरोबर आहे. बॅटरी जोडल्यामुळे काय होतंय, बॅटरीवरती एका टर्मिनल वरती पॉझिटिव्ह चार्ज, दुसऱ्या टर्मिनल वरती निगेटिव्ह चार्ज. त्यामुळे काय होतंय, बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल बघा, बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल काय करतोय, निगेटिव्ह टर्मिनलला, इथं मी डायग्राम काढतो म्हणजे तुम्हाला आणखी कळेल. ही अशी बॅटरी जोडली तुम्ही, ठीक आहे. इकडं हा पॉझिटिव्ह टर्मिनल, इकडं हा निगेटिव्ह टर्मिनल. हा बॅटरी, ह्याला व्ही म्हणूया, व्होल्टेज दिलाय. आता काय होतं इथं बघा, ह्या इलेक्ट्रॉन वरती निगेटिव्ह चार्ज आहे, या इलेक्ट्रॉन वरती निगेटिव्ह चार्ज आहे, बरोबर आहे का नाही? या इलेक्ट्रॉन वरती निगेटिव्ह चार्ज आहे. इथले हा जो काय पॉझिटिव्ह टर्मिनल आहे बॅटरीचा, तो काय करतोय, या निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉनला आपल्याकडे ओढून घेतोय. त्यामुळं ह्या इलेक्ट्रॉनची मुवमेंट होते. हे सगळे जे काय इलेक्ट्रॉन्स आहेत ते सगळे इलेक्ट्रॉन काय होतात, बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनल कडून बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल कडे मूव्ह होतात, बरोबर. अशा पद्धतीनं काय होतंय, ह्या इलेक्ट्रॉनची, अशा पद्धतीनं काय होतंय, ह्या इलेक्ट्रॉनची मुवमेंट घडून येते. म्हणजे नुसते इलेक्ट्रॉन असून फायदा नाहीये, तर ह्या इलेक्ट्रॉनची मुवमेंट व्हायला पाहिजे, या इलेक्ट्रॉनची मोशन व्हायला पाहिजे, बरोबर आहे का नाही? तरच काय होईल, त्याच्या विरुद्ध डायरेक्शन मध्ये करंट फ्लो होईल, बरोबर. इथं जो काय तुम्ही ही बॅटरी जोडली, इथं जो काय ही तुम्ही बॅटरी जोडली, या बॅटरी काय करते, त्या इलेक्ट्रॉनच्या फ्लोला रिस्पॉन्सिबल आहे. ती बॅटरी काय करते, इलेक्ट्रॉनची मोशन घडवून येते, मोशन घडवून आणते, बरोबर आहे का नाही? आणि त्यामुळे ही इलेक्ट्रॉन बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनल कडून बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल कडे मूव्ह होतात, बरोबर. आणि त्याच्या विरुद्ध डायरेक्शन मध्ये करंट फ्लो होतो, ठीक आहे. म्हणजे इथं करंट कोणामुळं मिळालाय, ह्या निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉनमुळे, बरोबर आहे. हे जे काही निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉन आहे, त्या निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉनलाच काय म्हणायचंय, त्या निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉनलाच काय म्हणायचंय, इलेक्ट्रिक चार्ज असं म्हणायचं. काय म्हणायचंय त्याला, इलेक्ट्रिक चार्ज. आणि हा इलेक्ट्रिक चार्ज काय केला जातो, हा इलेक्ट्रिक चार्ज काय केला जातो, क्यू या अक्षराने दाखवला जातो. हा इलेक्ट्रिक चार्ज काय केला जातो, क्यू या अक्षराने दाखवला जातो, ठीक आहे. त्याला म्हणायचंय इलेक्ट्रिक चार्ज. मी सांगितलं इलेक्ट्रिक चार्ज वेगवेगळ्या प्रकारचे. मेटलचा विचार केला, कंडक्टरचा विचार केला, तर त्याच्यामध्ये एकच प्रकारचे इलेक्ट्रिक चार्ज आहे, ते म्हणजे फ्री इलेक्ट्रॉन. ज्यावेळी तुम्ही सेमीकंडक्टरचा विचार करता, त्यावेळी सेमीकंडक्टर मध्ये दोन पद्धतीचे इलेक्ट्रिक चार्ज आहे, दोन पद्धतीचे इलेक्ट्रिक चार्ज आहे. एक फ्री इलेक्ट्रॉन की जो काय करतोय, निगेटिव्ह चार्ज कॅरी करतो, आणि दुसरा होल की जो काय करतोय, पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करतोय. आणि हा जो काय होल आहे, तो होल काय केला जातो, H+ या अक्षराने दाखवला जातो. हा होल काय केला जातो, H+ या अक्षराने दाखवला जातो. म्हणजे मेटल मध्ये किंवा कंडक्टर मध्ये एकाच प्रकारचे चार्ज कॅरियर आहे, ते म्हणजे फ्री इलेक्ट्रॉन. सेमीकंडक्टर मध्ये दोन प्रकारचे चार्ज कॅरियर आहे, एक फ्री इलेक्ट्रॉन, होल. तर जो काय तिसरा टाइप आहे मटेरियलचा, इन्सुलेटर, त्याला तुम्ही दुर्वाहक वगैरे म्हणता, बरोबर आहे. त्या इन्सुलेटर मध्ये कुठल्याही प्रकारचे चार्ज कॅरियर्स नसतात, बरोबर आहे. त्यामुळे इन्सुलेटर करंट कंडक्ट करत नाही, करंट कॅरी करत नाही. म्हणजे थोडक्यात करंट कशामुळे मिळाला, हे जे काही इलेक्ट्रिक चार्ज आहे, ते इलेक्ट्रिक चार्ज ठराविक वेळेमध्ये एका पॉइंट कडून दुसऱ्या पॉइंट कडे मूव्ह होतात, बरोबर आहे का नाही? त्यामुळे काय होतंय, सर्किट कंप्लीट होतंय आणि त्याच्या विरुद्ध दिशेमध्ये करंट फ्लो होतोय, बरोबर. म्हणून करंटचा फॉर्म्युला काय आला, करंटचं सूत्र काय आलं, करंट इज इक्वल टू चार्ज डिवायडेड बाय टाइम. हा जो काय करंट आहे, तो करंट काय केला जातो, I या अक्षराने दाखवला जातो. चार्ज काय केला जातो, Q या अक्षराने दाखवला जातो. तर टाइम काय केला जातो, T या अक्षराने दाखवला जातो. त्यामुळं करंटचा फॉर्म्युला काय मिळेल, I इज इक्वल टू Q डिवायडेड बाय T. करंटचा फॉर्म्युला काय मिळेल, I इज इक्वल टू Q डिवायडेड बाय T. आता आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, डेफिनेशन लिहिता येईल. मग करंटची डेफिनेशन कशी सांगणार,
करंटची डेफिनेशन कशी सांगणार? डिवायडेड बाय टाइम आहे. तुम्ही काय शब्द वापरू शकता इथं? रेट हा शब्द वापरू शकता. कुठला शब्द वापरू शकता? रेट. त्यामुळं करंटचे डेफिनेशन लिहिता येईल आपल्याला. करंट इज डिफाइन्ड ॲज इट इज द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. बरोबर आहे का नाही? इट इज द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. म्हणजे ज्या रेटनी हे इलेक्ट्रिक चार्जेस एका पॉइंट कडून दुसऱ्या पॉइंट कडे मूव्ह होतात त्याच्या विरुद्ध दिशेमध्ये काय तयार होतं? जनरेट होतोय, इलेक्ट्रिक करंट जनरेट होतोय. म्हणून करंट बरोबर डेफिनेशन काय सांगितली? तर बघा फॉर्म्युला तुम्हाला माहित असेल, हा फॉर्म्युला तुम्हाला माहित असेल तर ह्याच्यावर तुम्हाला डेफिनेशन लिहिता येते. करंट बरोबर काय सांगितलं आहे? चार्ज अपॉन टाइम डिवायडेड बाय टाइम आहे. म्हणजे तुम्ही कुठला शब्द वापरू शकता? रेट. कुठला शब्द वापरू शकता? रेट. म्हणून काय सांगितलं? करंट इज डिफाइन्ड ॲज इट इज द रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. इलेक्ट्रिक करंट इज डिफाइन्ड ॲज इट इज द रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. बरोबर आहे का नाही? हे इलेक्ट्रिक चार्जेस ज्या रेटनी एका पॉइंट कडून दुसऱ्या पॉइंट कडे मूव्ह होतात त्यालाच काय म्हणायचंय? इलेक्ट्रिक करंट असं म्हणायचं. बरोबर. आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे? करंट इज इक्वल टू चार्ज डिवायडेड बाय टाइम. म्हणजे I इज इक्वल टू Q डिवायडेड बाय T. बरोबर. आणि ह्या करंटचं युनिट काय आहे? एम्पियर. युनिट ऑफ द करंट इज एम्पियर. आणि हा जो काय एम्पियर आहे हा एम्पियर कशाशी इक्विव्हॅलेंट आहे? तर बघा फॉर्म्युला माहित आहे तुम्हाला. करंट इज इक्वल टू चार्ज डिवायडेड बाय टाइम. करंटचं युनिट म्हणजे इथल्या ह्या अंशस्थानचं युनिट, न्यूमरेटरचं युनिट डिवायडेड बाय ह्या डिनॉमिनेटरचं युनिट. आता अंशस्थानी चार्ज आहे. चार्ज म्हणजे कशामध्ये मोजला जातो? कुलम. चार्ज कशामध्ये मोजला जातो? कुलम. डिवायडेड बाय टाइम आहे, तो कशामध्ये मोजला जातो? सेकंद. म्हणजे एम्पियर बरोबर काय येतील? एम्पियर बरोबर काय येतील? कुलम पर. एम्पियर बरोबर काय येतील? कुलम पर सेकंद. एम्पियर बरोबर काय येतील? कुलम पर सेकंद. बरोबर आहे. दीज कुलम पर सेकंद आर इक्वालेंट टू एम्पियर. हे जे काय कुलम पर सेकंद आहे हे कशाशी इक्वालेंट आहे? त्या एम्पियरशी इक्वालेंट आहे. म्हणजे करंटचं युनिट तुम्हाला एम्पियर पण सांगता येईल किंवा कुलम पर सेकंद पण सांगता येईल. बरोबर आहे. आता एक एम्पियर करंट कशाला म्हणायचं? एक एम्पियर करंट कशाला म्हणायचं? तर बघूयात. बघा हा जो काय करंट आहे हा करंट 1 एम्पियर कधी म्हणता येईल? हा जो काय करंट आहे हा करंट 1 एम्पियर कधी म्हणता येईल? ज्यावेळी हा चार्ज 1 कुलम असतोय आणि ज्यावेळी हा टाइम 1 सेकंद असतोय त्यावेळी आपल्याला करंट 1 एम्पियर म्हणता येईल. जर कंडक्टर मधून 1 कुलम एवढा चार्ज 1 सेकंद वेळा करता जर फ्लो झाला, 1 सेकंद वेळा करता जर फ्लो झाला, मोशन मध्ये आला, ट्रॅव्हल झाला, तर त्या सर्किट मधनं जाणारा करंट किती असेल? इट विल बी 1 एम्पियर. बरोबर आहे. म्हणून 1 एम्पियर बरोबर काय सांगितला? 1 एम्पियर इज इक्वल टू 1 कुलम डिवायडेड बाय 1 सेकंद. जर 1 कुलम एवढा चार्ज 1 सेकंद एवढा वेळा करिता जर सर्किट मधून फ्लो होत असेल, मूव्ह होत असेल, तर त्या सर्किट मधनं जाणारा करंट किती? 1 एम्पियर. म्हणून 1 एम्पियरची डेफिनेशन कशी सांगितले? If 1 coulomb of charge flows through circuit in 1 second, then current flowing through conductor or current flowing through circuit is said to be 1 ampere. बरोबर आहे. जर सर्किट मधून 1 कुलम एवढा चार्ज जर 1 सेकंद वेळा करता जर पास होत असेल, जर कंडक्टर मधून किंवा एखाद्या सर्किट मधून 1 कुलम एवढा चार्ज जर 1 सेकंद एवढ्या वेळा करता जर पास होत असेल तर त्या सर्किट मधनं जाणारा करंट हा 1 एम्पियर आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून डेफिनेशन काय सांगितली 1 एम्पियरची? इफ 1 कुलम ऑफ चार्ज पासेस थ्रू सर्किट इन 1 सेकंद, इन 1 सेकंद, देन करंट फ्लोइंग थ्रू सर्किट इज सेड टू बी 1 एम्पियर. बरोबर आहे का नाही? त्यालाच आपल्याला काय म्हणता येईल? 1 एम्पियर असं म्हणता येईल. नेक्स्ट पॉइंट बघायचा आपल्याला. When the electrons are flowing through the conductor, the motion of electrons is opposed by the conductor. ज्यावेळी ह्या कंडक्टर मधून हे फ्री इलेक्ट्रॉन मूव्ह होत असतात त्यावेळी त्याच्या मोशनला अपोज केला जातो. बरोबर आहे. आणि त्या अपोजिशनलाच काय म्हणायचंय? रेजिस्टन्स. त्या अपोजिशनलाच काय म्हणायचंय? रेजिस्टन्स. त्यालाच मराठीमध्ये तुम्ही रोध असं म्हणता. त्याला मराठीमध्ये काय म्हणता तुम्ही? रोध असं म्हणता. बरोबर आहे का नाही? रोध म्हणजे काय आहे? रोध म्हणजे काय आहे? इट इज द अपोजिशन टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन.
ज्यावेळी इलेक्ट्रॉन त्या कंडक्टर मधून पास होत असतात, ज्यावेळी इलेक्ट्रॉन त्या कंडक्टर मधून पास होत असतात त्यावेळी त्या इलेक्ट्रॉनच्या फ्लोला, त्या इलेक्ट्रॉनच्या मोशनला अपोज केला जातो. आणि हे जे काय अपोजिशन आहे, हे अपोजिशन काय केलं जातं, या रेजिस्टन्सच्या टर्म मध्ये मेजर केलं जातं. बरोबर आहे. इलेक्ट्रॉनच्या फ्लोला अपोजिशन जेवढं जास्त तेवढा त्याचा रेजिस्टन्स जास्त. इलेक्ट्रॉनच्या फ्लोला अपोजिशन कमी, रेजिस्टन्स कमी आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून डेफिनेशन काय सांगितले, इट इज द अपोजिशन ऑफर्ड बाय द कंडक्टर टू द फ्लो ऑफ करंट. बरोबर आहे. रेजिस्टन्स, रोध, रोध म्हणजे काय आहे, इट इज अपोजिशन टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन किंवा इट इज अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट इज कॉल्ड एज रेजिस्टन्स. कारण आपल्याला माहित आहे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे करंट आहे, त्यामुळं करंटच्या फ्लोला होणारा अपोजिशन म्हणजेच इलेक्ट्रॉनला होणारा अपोजिशन. बरोबर आहे. करंटच्या फ्लोला होणारा अपोजिशन म्हणजेच इलेक्ट्रॉनच्या फ्लोला होणारं अपोजिशन. म्हणून रेजिस्टन्सची डेफिनेशन काय सांगितली, इट इज द अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट, इट इज द अपोजिशन टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इज नोन एज रेजिस्टन्स. आपल्याला माहित आहे जे काय कंडक्टर आहेत, गुड कंडक्टर, त्याला तुम्ही सुवाहक वगैरे म्हणता. हे सुवाहक म्हणजे काय, ह्याच्यातून करंट इझिली पास होतो. गुड कंडक्टर म्हणजे काय, द मटेरियल थ्रू विच करंट पासेस इझिली, त्याला काय म्हणता तुम्ही, गुड कंडक्टर. फॉर एक्झाम्पल ऑल मेटल, हे जे काय सगळे मेटल आहे ते सगळे मेटल कसे आहेत, गुड कंडक्टर आहे. का तर ह्याच्यातून करंट इझिली पास होतो. बरोबर आहे. ह्याच्यातून करंट इझिली पास होतोय म्हणजे ह्याच्यामध्ये असणारं अपोजिशन कमी असते. अपोजिशन कमी म्हणजेच ह्याचा रेजिस्टन्स कसा असतोय, लो असतोय. ह्याचा रेजिस्टन्स कसा असतोय, लो. बरोबर आहे. जर तुम्ही बॅड कंडक्टरचा, पुअर कंडक्टरचा विचार केला, जर तुम्ही बॅड कंडक्टरचा, पुअर कंडक्टरचा विचार केला तर त्याच्यातून करंट इझिली पास होत नाही. का तर आतमध्ये करंटच्या फ्लोला होणारा अपोजिशन जास्त असतं. म्हणजे बघा अपोजिशन काय करतोय, अपोजिशन डिटरमाइन्स द, किंवा रेजिस्टन्स डिटरमाइन्स द अपोजिशन. रेजिस्टन्स जेवढा जास्त तेवढा करंटच्या फ्लोला होणारा अपोजिशन जास्त. रेजिस्टन्स कमी म्हणजे, बोला पटकन, रेजिस्टन्स कमी आहे म्हणजे बघा रेजिस्टन्स ऑपोजिशन बरोबर आहे. रेजिस्टन्स जास्त म्हणजे करंटच्या फ्लोला होणारा अपोजिशन जास्त. रेजिस्टन्स कमी म्हणजे करंटच्या फ्लोला होणारं अपोजिशन कमी. म्हणजे हा रेजिस्टन्स काय करतोय, करंटच्या फ्लोला होणारा अपोजिशन मेजर करतोय. दिस रेजिस्टन्स मेजर्स द अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट, अपोजिशन टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनच्या फ्लोला म्हणजेच इलेक्ट्रिक करंटच्या फ्लोला, मोशनला होणारा अपोजिशन काय केलं जातं, रेजिस्टन्स मेजर करतोय. म्हणून रेजिस्टन्सची डेफिनेशन काय सांगितली, इट इज द अपोजिशन, इट इज द अपोजिशन ऑफर्ड बाय द कंडक्टर टू द फ्लो ऑफ करंट. इट इज द अपोजिशन ऑफर्ड बाय द कंडक्टर टू द फ्लो ऑफ करंट. त्याला काय म्हणायचंय, रेजिस्टन्स असं म्हणायचंय. मग सांगितलं आपण गुड कंडक्टर मधनं करंट इझिली पास होतोय. बरोबर आहे. त्यामुळे तिथला गुड कंडक्टरचा रेजिस्टन्स कसा असणार आहे, लो की हाय. गुड कंडक्टर मधनं करंट इझिली पास होतोय म्हणजे तिथं करंटच्या फ्लोला अपोजिशन कमी. मग करंटच्या फ्लोला अपोजिशन कमी म्हणजे रेजिस्टन्स कमी आहे. लो. कमी. मात्र जर त्याच्या उलट जर तुम्ही ह्या बॅड कंडक्टरचा, पुअर कंडक्टरचा विचार केला, बॅड कंडक्टर म्हणजे असे मटेरियल थ्रू विच करंट डज नॉट पासेस इझिली, असं मटेरियल की ज्याच्यातनं करंट सहजासहजी पास होत नाही, अशा मटेरियलला तुम्ही पुअर कंडक्टर किंवा अशा मटेरियलला तुम्ही बॅड कंडक्टर किंवा त्याला तुम्ही इन्सुलेटर वगैरे म्हणता, दुर्वाहक वगैरे म्हणता. फॉर एक्झाम्पल काय सांगता येईल, रबर, प्लास्टिक, क्ले. बरोबर आहे का नाही. हे जे काय काही असे नॉन मेटल्स आहेत, वूड वगैरे, की ज्यातून करंट इझिली पास होत नाही, त्यामुळे त्याला काय म्हणता तुम्ही, पुअर कंडक्टर किंवा बॅड कंडक्टर असं म्हणता. मग अशा पुअर कंडक्टरचा, बॅड कंडक्टरचा रेजिस्टन्स कसा असतोय, हाय असतोय. बरोबर आहे. का तर त्यातून करंट पास होत नाही, त्यातून करंट पास होत नाही. बरोबर आहे. म्हणजे गुड कंडक्टर मधनं करंट लगेच पास होतोय, त्यामुळे आतमध्ये अपोजिशन कमी असतंय, त्यामुळे गुड कंडक्टरचा रेजिस्टन्स लो असतंय. तर बॅड कंडक्टर मधनं करंट पास होत नाही, आतमध्ये अपोजिशन जास्त आहे म्हणजे बॅड कंडक्टरचा रेजिस्टन्स जास्त आहे. बरोबर. आता मला सांगा, एमसीक्यू मध्ये विचारतात गुड कंडक्टरचा रेजिस्टन्स कसा असतो,
लो असतो लो. बॅड कंडक्टरचा रेजिस्टन्स हाय हाय असतो. ठीक आहे ओके. तर हा पार्ट आपण बघितला आज इथपर्यंत. सर तर ते सर ओपन होत नाही सर. ती पीडीएफ फॉर्म मधली पाठवा की सर. काय हे ओपन DO होत नाही? पीडीएफ तुम्ही पाठवली की MCQ च्या आणि ह्याच्या एक मिनिट फिजिक्स. हा